आजची रेसिपी औषधी आहे, गुणकारी आहे. अगदी वर्षभर काय 2 वर्षही खराब होणार नाही असं लोणच्याची रेसिपी. तर नमस्कार, स्वागत आहे तुमच्या खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत ओल्या हळदीचे लोणचे. अगदी टेस्टी रेसिपी आहे. तर इथं बघा मी पाव किलो हळद घेतली आहे. 20 ग्रॅम किंवा थोडं जास्त कमी असेल तरी चालेल असं आलं घेतलंय. तर हळद मी 1-1.5 तासापूर्वी स्वच्छ धुवून घेतली होती. आता तिची साल काढून घेते आहे. अशा प्रकारे हळद सगळ्यांनाच माहिती आहे, औषधी असते. तर याच्या बऱ्याच जण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी रेसिपी करून खातात. तर आज आपण बनवतोय लोणचं. तर वर्षभर काय 2 वर्षही खराब होत नाही अशा प्रकारे लोणचं केलं तर. तर इथं माझं हळद आणि आल्याची साल काढून झाली आहे. आता आपण किसणीने हे किसून घेणार आहोत. तर एकसारखं हे आपण किसून घेतोय. अशा प्रकारे किसून घ्यायचे. सगळी हळद मी याच प्रकारे किसून घेणार आहे. अशा पद्धतीने बनवायलाही खूप सोपं आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतं हे लोणचं. सगळे खातील अशा पद्धतीने केलं तर. तर इथं हळद आणि आलं किसून झालंय. आता मसाले बघूया. 1 चमचा जिरं, 2 चमचे बडीशेप, 6 चमचे मोहरीची डाळ, अर्धी ते पाऊण वाटी गूळ घेतलाय बारीक करून. इथं पाव पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त हिंग घेतलाय. 1 सपाट चमचा मेथीचे दाणे घेतले आणि 1 इंच दालचिनी, 4 लवंगा आणि 7 ते 8 मिरे घेतलेत. 2 मोठी लिंब घेतलीत. प्रमाण हे माझं दरवेळेसचं ठरलेलं आहे. अतिशय छान लोणचं होतं. इथं पॅन गरम करून घेतलाय. त्यात आता हे सगळे खडे मसाले घालून घेऊया. मेथी, जिरं, बडीशेप आणि जे खडे मसाले घेतले होते ते, लवंग, मिरी. अशा पद्धतीने आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. पॅन गरम आहे त्यामुळे हे लगेचच भाजलं जातं. आता मी एका डिशमध्ये काढून ठेवते आहे गार करायला. त्या डिशमध्ये ओतून घेते. आता याच पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर 1 वाटी तेल घातलं आहे. इथं आल्याचा कीस घालून घेतला आहे. लगेचच हळद घालून घेऊया. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे. आता हे एक 5 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे 5 मिनटं मी परतून घेतले. आता हे मसाले सगळे मिक्सरमधून आपल्याला भरड काढून घ्यायची. याची खूप बारीक दळायची नाही अशा पद्धतीने. तर एक 5 ते 7 मिनटं छान परतून झाल्यानंतर आता आपण हे मसाले यात घालून घेऊया. तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी आता मसाले हे घालून घेते. तर हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 12 ते 15 मिनटं लागतात या रेसिपीसाठी. आता मोहरीची डाळ पण लगेचच घालून घेतली. लिंबांचा रस काढून घालून घेतलाय. आता हे पण मीडियम फ्लेमवर मी परतून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित परतून घेतलंय. आता आपल्याला यात घालायचं आहे हिंग. हिंग घालून सुद्धा मी 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घेतलंय. आता गूळ घातलाय. गूळ छान मेल्ट होऊ द्यायचा आहे. एकदा मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला यात घालायचं आहे मीठ. तर मी यात 1.5 चमचा मीठ घालते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने मी मीठ घातले. आता यात मी बॅडगी मिरची पावडर वापरली नाही, कारण जी रेग्युलर मिरची पावडर आहे तिला कलरही छान आहे त्यामुळे. नाहीतर मी मागच्या वेळेस एक रेसिपी याच पद्धतीने केली होती हळदीच्या लोणच्याची. तर त्यात मी बॅडगी मिरची पावडर घेतली आहे. तर यात काही गरज नाही आहे मला. तर इथं बघा व्यवस्थित आपलं
हळद आणि आलं व्यवस्थित परतून झालं आहे, याला तेल सुटायला लागलं आहे. तर अशा पद्धतीने मी 2 चमचे मिरची पावडर घालून घेतली आहे. आता 5 ते 7 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर हे छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि व्यवस्थित तेल सुटेल. अशा पद्धतीने हे छान परतून झालं की हे वर्षभर काहीही होत नाही या लोणच्याला. इथं मी गॅस ऑफ केला आहे. हे लोणचं चांगलं गार होऊ द्यायचं आहे आणि एका बाउल किंवा बरणीत तुम्ही स्टोअर करून घेऊ शकता वर्षभरासाठी. तर इथं मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे. आता एका भांड्यात मी तेल गरम करून घेतलं आहे, ते गार करून घ्यायचं आहे छान. लोणचंसुद्धा गार झालं आहे, तेल गार झालं आहे, हे एकत्र करायचं आहे आणि अतिशय झटपट चटपटीत गुणकारी असं ओल्या हळदीचं लोणचं तयार झालं आहे. तर लोणच्यात तेल हे बुडेल इतपत ठेवायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.